नमस्कार, मी ॲडव्होकेट विशाल मोहिते आज आलोय कोयना धरणाच्या या ठिकाणी। कोयना नगर याचं नाव आहे। आपल्याला माहिती आहे की कोयना डॅम जसं मूळ नाव शिवाजी जलसागर आहे, शिवसागर असं म्हणतात। महाराष्ट्रातील सर्वात मोठं हे धरण एक नंबरचं, भारतामध्ये एक नंबरचं धरण तुम्हाला माहिती आहे की भाकरा नांगल आहे, परंतु महाराष्ट्रातलं हे सर्वात मोठं धरण जे 1956 साली याचं बांधकाम सुरू झालं होतं आणि 1963-64 साली हे धरण पूर्ण झालं होतं। या धरणाचा मुख्य उद्देश म्हणजे ही महाराष्ट्राची जलवाहिनी आहे, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी आहे। या धरणामुळे प्रचंड प्रमाणात या महाराष्ट्राचा दुष्काळ दूर झाला आहे। आमच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये ताकारी असेल, म्हैसाळ असेल, टेंबू असेल, असे अनेक प्रकल्प या नदीमुळे चालतात। हा या धरणाचा मुख्य उद्देश आहे की सिंचन, शेतीला लागणारं पाणी, पिण्यासाठी लागणारं पाणी व विद्युत निर्मिती। आपल्याला आश्चर्य वाटेल की विद्युत निर्मितीसाठी 4 टप्पे आहेत। पहिल्या टप्प्यात 360 मेगावॅट, दुसऱ्या टप्प्यात 500 मेगावॅट, तिसऱ्या टप्प्यात 360 मेगावॅट आणि शेवटचा अखेरचा टप्पा, चौथा टप्पा 1000 मेगावॅट एवढी विद्युत निर्मिती या प्रकल्पातून होत आहे। हा प्रकल्पाच्या उलट्या दिशेला म्हणजे चिपळूण साईडला गेलो तर ह्या सर्व तुम्हाला 4 टप्पे साधारणपणे दिसून येतील। मला वाटतं की मला फार आनंद होतोय। हे कोयनेचं पाणी आज मी या ठिकाणी जेव्हा आलोय 81 TMC हे धरण भरलेलं आहे। या धरणाची साठवण क्षमता 105.2 TMC एवढी आहे आणि या भागात 5000 मिलीमीटर साधारणपर्यंत पाऊस पडतो आणि प्रचंड असा एक सुंदर परिसर आहे। मला वाटतं कोयना म्हणजे एक निसर्गाने दिलेलं वरदान आहे आणि अतिशय सुंदर परिसर आहे। आपण हिमालयाला जातो, आपण स्वित्झर्लंडला जातो, पण मला वाटतं सातारा जिल्ह्यातील हे ठिकाण स्वित्झर्लंडवरती मात करेल, हिमाचल या प्रदेशावरती मात करेल। अतिशय घनदाट धुकं आहे। मुख्य म्हणजे या नदीचं उगमस्थान हे महाबळेश्वर या ठिकाणी आहे। कृष्णा नदीबरोबर ही उगम पाहून आपल्या कराड जिल्ह्याच्या इथे त्यांचा संगम होतो। ते समोर बहिणी भेटतात, त्यामुळे त्याला प्रीती संगमी असं म्हटलं जातं। मला वाटतं की खरोखरच रात्रभर मी या ठिकाणी राहिलोय आणि मला अतिशय आनंद होतोय। स्वच्छ हवा, शुद्ध हवा, पर्यावरण आणि फ्लोरा अँड फाउना म्हणजे या ठिकाणी असंख्य पक्षी आहेत, आपण अभ्यास करू शकता, असंख्य झाडं आहेत। मला वाटतं आयुर्वेदिक झाडं या ठिकाणी आहेत। निसर्गाचं एक वरदान हे आपल्या कुशीमध्ये आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, या पश्चिम महाराष्ट्रामध्ये, या साताऱ्यामध्ये आहे, या शिवभूमीमध्ये हा शिवसागर आहे ज्याला आपण कोयना डॅम म्हणतो। मला वाटतं की आपण सगळ्यांनी एक संकल्प केला पाहिजे की आपण कोयना डॅम म्हटलं पाहिजे, हरकत नाही, पण शिवाजी महाराजांच्या नावाने हा शिवसागर जो अनेकांची तहान भागवतो, शेतीची पाण्याची तहान भागवतो, आपल्याला मोठ्या प्रमाणात वीज देतो। 2000 मेगावॅटचा प्रकल्प या सिंचनावरती आहे। तरी आपण या सर्व विषयात आपण यावं या ठिकाणी आणि आपण याचं सगळं हे एन्जॉय करावं असं मला वाटतं। मला आनंद होतोय की मी ते रात्री राहिलो, या पाण्याचा आवाज मी ऐकला आणि मला फार आनंद झाला। या कोयना डॅम, शिवसागर हा प्रकल्प 6 दरवाजे आहेत, ते आता आपल्याला दिसतं की उघडलेले आहेत 3 फुटापर्यंत। धन्यवाद।